नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझे मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वेलकम ऑल द स्टुडंट्स टू माय चॅनल मस्के सर. सो वी आर इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू फ्रेम येस नो टाईप क्वेश्चन्स, WH क्वेश्चन्स अँड नेगेटिव्ह सेंटेन्सेस इन सिम्पल फ्युचर टेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये येस नो टाईप क्वेश्चन, त्याच्यानंतर WH क्वेश्चन आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे तयार करायचं हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही प्रोनाऊन्स आहेत आणि जे काही नाउन्स आहेत ते वेगवेगळे प्रोनाऊन्स आणि नाउन्स सोबत घेऊन आपण सेंटेन्स तयार केलेत आणि त्या सेंटेन्सेसपासनं पहिल्यांदा येस नो टाईप, WH आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह सेंटेन्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की सिम्पल फ्युचर टेन्स सांगण्यासाठी आपण एस प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे ह्या सूत्राचा आपण या ठिकाणी वापर करतो. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे दोन हेल्पिंग वर्ब्स आहेत, शॅल आणि विल. जनरली आपण आय किंवा वी या दोन प्रोनाऊन्ससोबत शॅलचा वापर करतो आणि बाकी सर्व नाउन्स किंवा प्रोनाऊन्ससोबत आपण या ठिकाणी विलचा वापर करतो. आणि मुख्य क्रियापदाचे मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पहिलेच रूप या ठिकाणी येणार आहे आणि नेहमीप्रमाणे सुरुवातीला सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत, येस नो टाईप कसा करायचा, WH कसा करायचा आणि नेगेटिव्ह कसा करायचा. की जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की या काळामध्ये आपल्याकडे दोन हेल्पिंग वर्ब्स आहेत, शाल आणि विल. या दोन हेल्पिंग वर्बच्या सहाय्यानेच आपण या काळामध्ये येस नो क्वेश्चन, WH क्वेश्चन आणि नेगेटिव्ह सेंटेन्स तयार करणार आहोत. हे उदाहरणाच्या माध्यमातून आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेंटेन्स, आय शॅल अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अंडरलाईन पार्ट आहे, टू डिस्कस द प्रॉब्लेम. आणि या अंडरलाईन पार्टनुसार आपल्याला WH क्वेश्चन करताना एक WH वर्ड घ्यावा लागणार आहे आणि येस नो टाईप क्वेश्चनमधनं WH मध्ये जाताना जो काही तो अंडरलाईन पार्ट आहे तो मात्र आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, काढून टाकावा लागणार आहे. जसं शॅल आय अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम, वाय शॅल आय अरेंज द मीटिंग. नेगेटिव्ह करताना शॅल किंवा विलच्या नंतर सरळ सरळ नॉटचा वापर करायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण या ठिकाणी नेगेटिव्ह करताना जे नकारार्थी वाक्य करत आहोत ते मात्र या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदलून आपण करत आहोत. आय शॅल नॉट अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम. सेंटेन्स नंबर 2, वी शॅल अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम. शॅल वी अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम? Why shall we arrange the meeting? We shall not arrange the meeting to discuss the problem. So move to the next subject. You will arrange the meeting to discuss the problem. Will you arrange the meeting to discuss the problem? Why will you arrange the meeting? You will not arrange the meeting to discuss the problem. या ठिकाणी आपण आय, वी आणि यू थर्ड पर्सन सिंग्युलर असे सब्जेक्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. पुढच्या सब्जेक्टवर आपण वळूया. या ठिकाणी यू हे सेकंड पर्सन प्युरल आहे. यू विल अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम. विल यू अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम? वाय विल यू अरेंज द मीटिंग? You will not arrange the meeting to discuss the problem. आता या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स, he will arrange the meeting to discuss the problem. Will he arrange the meeting to discuss the problem? Why will he arrange the meeting? He will not arrange the meeting to discuss the problem. She will arrange the meeting to discuss the problem. Will she arrange the meeting to discuss the problem? Why will she arrange the meeting? She will not arrange the meeting to discuss the problem. तुम्ही पाहू शकता की मग तो एस नो टाईप क्वेश्चन असेल, WH असेल की नेगेटिव्ह असेल, आपण या ठिकाणी विलचा वापर करतोय. आणि WH क्वेश्चन तयार करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे, जी म्हणजे की कोणत्याही WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब आला असेल तरच तो WH क्वेश्चन राहणार आहे. अदरवाईज इट विल रिमेन अ स्टेटमेंट ओनली. ओके.
नेगेटिव्ह करताना आपण काय करतो, शाल असेल किंवा विल असेल त्यांच्या पुढे आपण सरळ सरळ काय करतोय, नॉटचा वापर करून वाक्य नकारार्थी करतोय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की हे नकारार्थी वाक्य जे करतो ते आपण वाक्याचा मूळ वाक्याचा आपण या ठिकाणी अर्थ मात्र बदलणार आहे. वळूया पुढच्या कर्त्यांकडे. इट विल अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम. विल इट अरेंज द मीटिंग टू डिस्कस द प्रॉब्लेम? Why will it arrange the meeting? It will not arrange the meeting to discuss the problem. पाहू शकता तुम्ही काय चेंजेस होत आहेत. वर्बमध्ये आपण या ठिकाणी अजिबात चेंजेस केलेला नाही. नेक्स्ट, they will arrange the meeting to discuss the problem. Will they arrange the meeting to discuss the problem? Why will they arrange the meeting? They will not arrange the meeting to discuss the problem. Geeta will arrange the meeting to discuss the problem. Will Geeta arrange the meeting to discuss the problem? Why will Geeta arrange the meeting? Geeta will not arrange the meeting to discuss the problem. Move to the next subject. Mohan will arrange the meeting to discuss the problem. Will Mohan arrange the meeting to discuss the problem? Why will Mohan arrange the meeting? Mohan will not arrange the meeting to discuss the problem. Students will arrange the meeting to discuss the problem. Will students arrange the meeting to discuss the problem? Why will students arrange the meeting? Students will not arrange the meeting to discuss the problem. So the last sentence, people will arrange the meeting to discuss the problem. Will people arrange the meeting to discuss the problem? Why will people arrange the meeting? People will not arrange the meeting to discuss the problem. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी 3 गोष्टी शिकलेलो आहोत. पहिला असेल एस नो टाईप क्वेश्चन, दुसरा डब्ल्यूएच क्वेश्चन आणि तिसरा नेगेटिव्ह सेंटेन्स. आणि या तिन्हीसाठी आपण केवळ आणि केवळ शाल आणि विल या भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापदाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंपल फ्युचर सिंपल फ्युचरमध्ये जो एस नो डब्ल्यूचा नेगेटिव्ह कसा करायचा ते आपण शिकलेलो आहोत. तर आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणखी काही जी उर्वरित काळ आहे त्या उर्वरित काळांचा आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.